पुढे दिलेल्या परमेश्वराच्या दिव्य विभूतींच्या द्वारे त्याला तत्वतः जाणावे. सर्वांचा हृदयस्थ आत्मा, सर्वांचा आदी मध्य व अंत, आदित्यांमधील विष्णू, ज्योतींमधील सूर्य, वायूंमधील मरीची, नक्षत्रातील चंद्र, वेदांमधील सामवेद, देवांमधील इंद्र, इंद्रियातील मन, प्राण्यांमधील चेतना, रुद्रांमध्ये शंकर, यज्ञ यक्ष राक्षसांच्यातील कुबेर, वसूंमध्ये अग्नी, शिखर असणाऱ्या पर्वतात सुमेरू पर्वत, पुरोहितांमध्ये बृहस्पती, सेनापतींमध्ये कार्तिक स्वामी, जलाशयात समुद्र, महर्षींच्यात भृगु, वचनांमध्ये ओंकार, यज्ञांमध्ये जपयज्ञ, स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत, वृक्षांमध्ये पिंपळ, देवर्षींमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ, सिद्धांमध्ये कपिल मुनी, घोड्यांमध्ये उच्चैश्रव नावाचा घोडा, हत्तींमध्ये ऐरावत, मनुष्यांमध्ये राजा, शस्त्रात वज्र, गायींमध्ये कामधेनू, प्रजोत्पत्तीचा कारण असणारा कामदेव, सर्पांमध्ये वासुकी, नागांमध्ये शेषनाग, जलचरांमध्ये वरुणदेव, पितरांमध्ये आर्यमा नावाचा पित्रेश्वर, शासन करणाऱ्यांमध्ये यमराज, दैत्यांमध्ये प्रल्हाद, गणना करणाऱ्यांमध्ये समय, पशूंमध्ये सिंह, पक्षात गरुड, पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू, शस्त्रधाऱ्यात राम, माशांमध्ये मगरमत्स्य, नद्यांमध्ये गंगा, विद्यांमध्ये अध्यात्मविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या, परस्परात विवाद करणाऱ्यांमध्ये तत्वासाठी केला गेलेला वाद, अक्षरांमध्ये अकार, समासांमध्ये द्वंद्व समास, कालाचाही महाकाल, विराट स्वरूप, सर्वांचे धारण व पोषण करणारा, सर्वांचा मृत्यू व पुढील उत्पत्तीचे कारण, स्त्रियांच्यातील कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती व क्षमा, गायन करावयाच्या श्रुतींमध्ये बृहत्साम, छंदांमध्ये गायत्री छंद, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष, ऋतूत वसंत, फसवणाऱ्यांमध्ये द्यूत, प्रभावशाली पुरुषांचे तेज, जेत्यांचा विजय, निश्चय करणाऱ्यांचा निश्चय, सात्विक पुरुषांचा सात्विक भाव, वृष्णीवंशीमधील वासुदेव कृष्ण, पांडवांमध्ये अर्जुन, मुनीमध्ये वेदव्यास, कवींमध्ये शुकाचार्य, दमन करण्याची शक्ती, नीतिमत्ता, मौन, तत्वज्ञान अशा ईश्वरांच्या विभूतींना अंत नाही. म्हणून त्याने आपल्या योगमायेच्या आधाराने आणि त्याच्या एका अंशाने हे सर्व जगत धारण केले आहे हे जाणावे. परमेश्वर परायण होऊन सर्व कर्मे त्याच्या ठायी अर्पण करून त्याला अनन्य ध्यान योगाने निरंतर चिंतन करीत भजावे. त्याच्या ठायी मन लावावे व त्याच्या ठायीच बुद्धी स्थापन करावी. अभ्यास योगाद्वारे त्याला प्राप्त करून घ्यावे. ईश्वराचा भक्त हा सर्वांचे ठायी द्वेषभावरहित, स्वार्थारहित प्रेम करणारा, अकारण दया दाखवणारा, ममतारहित, अहंकाररहित, सुखदुःखाच्या प्राप्तीत सम, क्षमाशील, लाभहानीत संतुष्ट असणारा, शरीराला वश केलेला, ईश्वराच्या ठिकाणी दृढनिश्चय ठेवणारा असतो. त्याच्यापासून कोणालाही व कोणापासून त्याला उद्वेग वाटत नाही. तो हर्ष, अमर्ष अर्थात दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून जळणे, भय व उद्वेग यांनी रहित असतो. तो आकांक्षारहित, अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, पक्षपातरहित, दुःखापासून सुटलेला असतो. तो कधीही हर्षित होत नाही, कोणाचाही द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, शुभ अशुभ कर्मफलांचा त्याग करतो. तो शत्रू मित्रांच्या ठिकाणी मानापमाना व सुखदुःखात सम राहतो. तो आसक्तीरहित असतो. तो निंदा व स्तुती सम मानतो व जे मिळेल त्यात संतुष्ट होतो. त्याला स्वतःच्या घरात आसक्ती नसते.
तो निष्काम भक्ताची लक्षणे धारण करतो. ही सर्व लक्षणे आपण जाणावीत. आपल्या शरीराला क्षेत्र व आपल्या आत्म्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांना विकारासहित तत्वतः जाणावे याला ज्ञान असे म्हणतात. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, त्रिगुणात्मक माया, 10 इंद्रिये म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक, तोंड, हात, पाय, उपस्थ व गुद, मन इंद्रियांचे 5 विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देह, चेतना, धारणाशक्ती हे क्षेत्र व त्याचे विकार आहेत हे जाणावे. ज्ञानी पुरुषाची पुढील लक्षणे जाणून घ्यावी. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, क्षमा, आर्जवम, श्रद्धा भक्ती सहित गुरुची सेवा, शुचिता, स्थैर्यम, आत्मविनिग्रह, सर्व भोगात आसक्तीचा अभाव, अनहंकार, जन्म मृत्यू, म्हातारपण, रोग इत्यादी दुःख दोषांचा वारंवार विचार करणे, पुत्र, स्त्री, घर व पैसे यात आसक्त नसणे, अनभिष्वंग, इष्ट व अनिष्ट यांच्या प्राप्तीत चित्त सम राहणे, परमेश्वराच्या ठाई अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती अर्थात फक्त त्यालाच स्वामी मानून स्वार्थाचा व अभिमानाचा त्याग करून श्रद्धेने व परमप्रेमाने त्याचे निरंतर चिंतन करणे, एकांत व शुद्ध देशी राहणे, विषयासक्त लोकांच्यात न मिसळणे, अध्यात्म ज्ञानात नित्य स्थित राहणे आणि सर्वत्र परमेश्वरालाच पाहणे. याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य परमात्म्याचे स्वरूप हे सर्व तत्वतः जाणावे. ईश्वराच्या मायेत स्थित असलेला जीवात्मा मायेपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक गुणांमुळे भोग भोगतो आणि त्यामुळे या जीवात्म्याला चांगल्या वाईट योनीत जन्म मिळतो हे जाणावे. आपला आत्मा हा देहात स्थित असूनही तो त्रिगुणात्मक मायेच्या अतीत आहे. तो उपद्रष्टा म्हणजे साक्षी आहे, अनुमंता म्हणजे यथार्थ संमती देणारा, भर्ता म्हणजे सर्वांना धारण करणारा, भोक्ता म्हणजे जीवरूपाने उपभोग घेणारा, महेश्वर म्हणजे सर्वांचा स्वामी आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्याने परमात्मा आहे हे जाणावे. सर्व स्थावर जंगम अर्थात स्थिर व चर पदार्थ हे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात हे जाणावे. सर्व कर्मे सर्व प्रकारांनी प्रकृतीकडूनच केली जातात आणि आत्मा हा अकर्ता असतो हे जाणावे. परमात्मा अनादि, अविनाशी व गुणातीत असल्यामुळे शरीरात राहूनही वास्तविक काहीच करीत नाही आणि कर्मफलाकडे आसक्त होत नाही हे जाणावे. त्याचप्रमाणे एकच सूर्य सर्वांना प्रकाशित करीतो आणि एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो हे जाणावे. ईश्वराची त्रिगुणमयी माया ही योनी अर्थात गर्भ धारण करण्याचे स्थान असून स्वतः ईश्वर त्या योनीच्या ठिकाणी चेतनरूपी बीजाची स्थापना करतो आणि या जड व चेतन संयोगातून सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते हे जाणावे. थोडक्यात ही त्रिगुणमयी माया आपली माता आहे आणि ईश्वर हा पिता आहे. आपण सर्व निमित्त मात्र आहोत हे जाणावे. प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सत्व, रज व तम हे 3 गुण जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात हे जाणावे. त्यातील सत्वगुण हा प्रकाशदायी, निर्विकार व निर्मळ असल्याने सुख व ज्ञानाभिमानाने बांधतो. रजोगुण हा कामना व आसक्ती यांच्यापासून उत्पन्न झाल्याने कर्म व कर्मफल यांच्या आसक्तीने बांधतो. तमोगुण हा मोह पाडणारा व अज्ञानाने उत्पन्न झालेला असल्याने प्रमाद, आळस व निद्रा यांच्याद्वारे बांधतो हे जाणावे. ज्यावेळी देहात
अंतःकरणात व इंद्रियात चेतना आणि बोधशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी सत्वगुण वाढला आहे हे समजावे. जेव्हा लोभ प्रवृत्ती, स्वार्थाने कर्माचा आरंभ, अशांती, विषय भोगांची लालसा हे उत्पन्न होतात, तेव्हा रजोगुण वाढला आहे असे समजावे. जेव्हा अप्रकाश, कर्तव्य कर्म न करण्याची प्रवृत्ती, प्रमाद, निद्रा हे उत्पन्न होतात, तेव्हा तमोगुण वाढला आहे असे समजावे. सत्वगुणापासून ज्ञान, रजोगुणापासून लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद व मोह उत्पन्न होतात हे जाणावे. सत्वगुणी स्वर्गादी उच्च लोकांना जातात, रजोगुणी मनुष्य लोकातच राहतात आणि तमोगुणी कीटक पशु अशा नीच योनीत जन्म घेतात हे जाणून आपण सत्वगुण वृद्धी करण्याचा आणि रजतमापासून निवृत्त होण्याचा प्रयत्न करावा. आपण तिन्ही गुणांच्या खेरीज अन्य कोणालाही करता न मानता गुणच गुणात वावरत आहेत असे मानून त्या गुणांच्या पलीकडील परमात्म्याला जाणावे आणि तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वृद्धावस्था या सर्व प्रकारची दुःखे यातून मुक्त व्हावे.